सकाळ गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात? आम्ही तर छान आहे, मजेत आहे. तुम्ही सुद्धा मजेतच असाल अशी आशा करते. चला तर मग माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करते. तर आत्ता सकाळची वेळ आहे आणि भात आणि भाजी गॅसवरती मांडलं आणि मी इकडे थोडासा व्यायाम करते. त्यातच रुद्रांसुद्धा उठला आणि तो सुद्धा इकडे तिकडे हातपाय हलवतो आणि माझ्यासारखा करण्याचा प्रयत्न करत होता. नंतर म्हटलं, राहू दे बाबा, तू काही नको करू, तुला काही गरज नाही. हा जो आपला ब्लॉग आहे तो दीप अमावस्याच्या दिवशीचा आहे आणि आमच्या भागामध्ये दीप अमावस्याच्या दिवशीच्या सणाला जिवती म्हणतात आणि जिवतीची सुद्धा एक वेगळी पूजा असते. मी आपल्या मुलांसाठी दिवसभर उपवास धरते आणि संध्याकाळी मुलांचं औक्षवण करून त्यांचं पाया पडून त्यांना पैसे देऊन नंतर आपण आपला उपवास सोडतो आणि सण असल्यामुळे गोडधोड पदार्थसुद्धा केले जातात. तसंच जिवतीच्या दिवशी सोनार लोक राहतात, ते जिवती लावायला येतात. तर जिवती म्हणजे ते पेपर असते त्याला घरासारखं कापतात आणि ते दरवाजाला चिटकवतात. तसंच ढिवर जातीचे लोक असतात ना, ते सुद्धा आपल्या डोक्यावरती जाळे झाकायला येतात. तर पूर्वीच्या काळामध्ये धान्य देत होते, म्हणजे धान देत होते त्याच्या बदली, पण आता सिधा घेत नाही, धान किंवा तांदूळ घेत नाही, तर पैशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्यांना काही ना काही द्यावं लागतो. तर ह्या भागामध्ये सुद्धा बरेच, म्हणजे आमच्या भागामध्ये सोनार ढिवर बऱ्याच जातीचे हे कॉमन आहेत, तर येतातच ते भरपूर, तर त्यांना द्यावंच लागतो. सासू सासऱ्यांनी सण आहे आणि लहान मुलांचा सण असतो जिवती, म्हणजे लहान मुलांचा किंवा मोठ्या मुलांचा, म्हणजे आपल्या मुलांचाच सण असतो. तर गावाला बोलवलं होतं पण आम्ही काही गेलो नाही, कारण 2 दिवसापूर्वी सासूची आई वारली, त्यामुळे सासूसुद्धा दुखातच आहे आणि ती पण सण करेल की नाही काय माहिती. करणारच कुठे, त्यांचीच आई वारली म्हटल्यावर. मग आम्ही गेलो नाही आणि विशेष म्हणजे पाऊस पण सुरू होता. नेटच्या काळामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या ऑनलाईनच मागवतो नाही का. तर हे फ्रीजचं कवर आहे आणि हे 3 मॅट आहेत जे की मी मागवलं होतं आणि 109ला खूप छान वगैरे आहेत. आता बघू, आम्ही मागे मागवला होता ना, तर तो मॅट वगैरे छानच आहेत, पण तो कवर आहे तो एकदम असा वेगळाच झाला आहे, खराब झाला आहे. म्हणून मग मी हे आता मागवलं आणि आताच्या सीजनमध्ये कधी कधी ऑफर वगैरे असतात त्यावेळेसच मागवला. तर छान आहे, आता जेवढे दिवस टिकेल तेवढे दिवस. रॅशनचे गहू आहेत, आम्ही त्या दिवशी झाडं लावायला गावी गेलो होतो त्या दिवशी आणलेलो आणि खूप छान असे गहू आहेत. फक्त हे कांड्या तेवढे आहेत, नाहीतर अजिबात माती गोटा नाही आणि एकदम मस्त असे स्वच्छ आहेत. आणि कधी कधी राशनमध्ये ना इतके खराब घाण गहू येतात की साफ करायला आपल्याला इतका कंटाळा येतो, पण अजिबात असं बघा काही सुद्धा पडत नाही, थोडंफार असं कुठ पडते. आणि ह्या ज्या कांड्या आहेत ना, याच्यामध्ये पण गहू आहेत आतमध्ये, तर काढलं तर निघते आणि आपण फेकू पण शकतो, पण मी थोडंफार काढून घेते जेवढं शक्य असेल तेवढं, आणि फेकायचं तर फेकूनच घेते. आणि पीठ पूर्णतः संपलेलं आहे. चपात्या पण लागतात, भात पण लागतो आणि बराच वेळ लागतो रे बाबा गहू साफ करायला. म्हणजे गहू साफ करायलाच नाही, दळण वगैरे गहू तांदूळ नीट करायला टाईमच लागतो नाही का. तर चांगले गहू आहेत आणि कधी कधी खूप खराब येतात राशनमध्ये. आणि आता 3-3 महिन्याचं राशन मिळते, तर भरपूर मिळतं. आमचं तर नाव नाही आहे राशन कार्डमध्ये, आमचं नावच नाही आहे. रुद्रांशच्या पप्पाला जशी नोकरी लागली तसं यांचं नाव कपला, मग यांचंच नाव कपला, मग माझं तर चढायचा विषयच नाही. पण आता जनरल राशन कार्ड आम्ही बनवणार आहे. कधी बनवतो आणि कधी मुहूर्त निघतो माहीत नाही, पण बनवायचं काम पडतो. राशन मिळो का नको मिळो, आपल्याला कधीतरी कामच पडतो आणि हे लक्ष पण नाही देत. आणि ते काम मीच करणार आहे, मीच बनवणार आहे, आता नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे. तर हे आहे आमच्या सासऱ्यांचं जाऊचं नाव नाही आहे अजून, तिचं नाव चढवलं आहे आता जस्ट, पण नावाचं राशन नाही भेटत. तिच्या मुलाचं आणि भासऱ्याचं असं 4-5 जणांचं राशन मिळतं. आणि आमची सासू आहे ना, ती पोळ्या अजिबात करत नाही, तिला पोळ्या नाही आवडत, तर मग ती करतच नाही. कधीतरी अचानक एखाद्या वेळेस सण वगैरे असेल त्यावेळेस पुऱ्या वगैरे करेल आणि वाचलेलं उरलेलं पीठ असेल त्याच्या मग पोळ्या वगैरे करतील तेवढेच. नाहीतर असं रोज करणार किंवा 8 दिवसातून करणार, 15 दिवसातून पोळ्या करणार असं नाही. त्या म्हणतात की मग पोळ्या खाल्ली तर माझं पोट फुगते, आणि स्वतः तर खातच नाही. आणि दोघेच राहतात, सासू आणि सासरे, मग काय नाही टाकत माझी सासू पोळ्या. भात बनवते, असं पण आमच्या भागामध्ये भातच खाल्ला जातो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर मग ते गहू ना पहिले आमची ननद घेऊन जायची, आता ती पण घेऊन जाते, पण मग आम्हाला पण देतात. आता आम्ही पोळ्या खातो, रुद्रांसला डबा लागते, नाहीतर मी आधी तर गव्हाचं डायरेक्ट पीठच घेत होती, आता डायरेक्ट पीठ नाही घेत. दळण नीट केला आणि दळण दळायला नेऊन ठेवलं म्हणजे नेलं तर बघते तर काय गिरणी बंद होती आणि 8 दिवस बंद राहणार आहे. आता डब्याला काय द्यायचा प्रश्नच पडतो, कारण तिकडे लांब गिरण्या आहेत आणि हे नेणारे तर नाहीच आहेत आणि पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पण एवढं लांब काही नेता येत नाही. बघू आता. आज आहे 22 तारीख आणि आज ना
आज म्हणजे कालच संध्याकाळला माझ्या आजी सासू म्हणजे माझ्या सासूच्या आई त्या वारल्या. तर आमचं राहूनच गेलं बघायला जायचं जायचं म्हणून गेलोच नाही आम्ही आणि चांगलं नाही वाटत सगळ्यांना खरं सांगते. आणि खूप छान होता स्वभाव वगैरे त्यांचा. आम्ही सगळे त्यांना माझीच म्हणत होते. माझे मामे सासरे किती 3 आहेत. एक टीचर आहे, एक मिलिटरीमध्ये होते आणि आता ते मिलिटरीमध्ये होते ते एअरपोर्टवर लागले आणि एक शेतकरी आहेत. शेतकरी आहेत ते जुन्या घरामध्ये राहतात आणि बाकीच्यांनी जिथे जिथे ते राहतात त्या त्या ठिकाणी त्यांनी घर बांधलेलं आहे. तर आमच्या माजीला ना ते सगळे आपल्या घरी घेऊन जात होते पण त्यांना अजिबात करमत नव्हतं. म्हाताऱ्या लोकांना कसं आपल्या घरामध्येच करमतं, दुसऱ्याच्या घरामध्ये नाही करमत. तर एका मुलाचं घर जे मिलिटरीमध्ये आहे त्यांचं घर गावामध्येच आहे. तर त्यांच्या घराकडे तरी जात होते त्या कधी कधी, पण थांबतच नव्हत्या. त्यांना म्हणत होते त्यांच्या सून मुलगा की थांबा इकडे, पण त्या अजिबात थांबत नव्हत्या. थोडंसं काही झालं थांबलं थोडा वेळ की मग घरी यायच्या. आणि आता आमच्या सासूच किती वयाच्या आहेत नाही का, मग त्यांच्या आई मग किती वयाच्या असतील तुम्ही विचार करा. तशी तब्येत पण आता बऱ्याच दिवसापासून खराब होती. खराब नव्हती, चांगली होती. पण त्यांची जे काय म्हणतात आठवण वगैरे आहे ना त्यांची, तर ते आठवण वगैरे सगळं विसरून जात होत्या. कुठच्या कुठे निघत होत्या. म्हणजे लहान मुलासारखं त्यांना सांभाळावं लागत होतं. आणि जी शेतकरी काका आहेत ना म्हणजे मामा, यांचे मामा रुद्राच्या पप्पाचे मामा, तर आम्ही काका म्हणतो त्यांना. तर ते आहेत ते शेतीवाले आहेत, तर तेच त्यांचे सांभाळ करत होत्या. बाकी नोकरीवाल्यांना तर अजिबात वेळ नव्हता. आणि ती शेतकरी काकी होती ती सुद्धा त्यांचा सांभाळ करत होती. आपल्या कामावरती किंवा शेतावरती जात नव्हती पण ती त्यांना पूर्ण वेळ देत होती. आणि ते जुन्या घरामध्ये राहत होते. तर त्या माझीला पण जुनं घर चांगलं वाटत होतं. आणि काल चांगल्याच होत्या म्हणजे अशा आता बोलत वगैरे नव्हत्या. म्हणत एक दिवशी गोळ्यांचा डोस जरा जास्त खाल्ला होता त्यांनी. आणि म्हाताऱ्या लोकांना कसं असते, लहान मुलांना कसं डोस वगैरे जास्त झालं किंवा औषधी जास्त झाली तर कशी गुंगी येते, तशी म्हातारपण पण बालपणासारखंच असते. तर तशाच पद्धतीने मग त्याने डोस जास्त खाल्ला होता. मग ते बोलतच नव्हते. मग दुसऱ्या दिवशी वगैरे बोलायला लागले आणि बऱ्याच होत्या. पण मग आता काल त्या वारल्या. अशा खूप जास्त तब्येत खराब आणि बाजेवर पडून होते किंवा पलंगावरच राहत होते अशातला विषय नव्हता. इकडे तिकडे फिरत होत्या. पण इतकं म्हणा ते विसरून गेल्या होत्या ना, तर ते कुठच्या कुठे माझं घर समजून दुसऱ्याच्या घरामध्ये वगैरे अशा जात होत्या. आणि खूप छान स्वभाव होता. माझं लग्न झालं तेव्हा आम्ही आमच्यासोबत म्हणजे मी त्यांच्यासोबत राहिली. गावाला वगैरे होत्या ना त्या तेव्हाच त्यांच्या सानिध्यामध्ये मी जास्त वेळ राहिली. पण आम्ही प्रत्येक वर्षी त्यांना भेटायला वगैरे जात होतो. ह्या वर्षी पण उन्हाळ्यामध्ये जाणार होतो. पण मग माझ्या नंदेचं लग्न झालं. मग माझ्या नंदेच्या लग्नामध्ये पण ॲक्सिडेंट झाला. तिथे पण लोक वारले. मग त्यांचं रिसेप्शन वगैरे काही झालं नाही. सगळं सगळं दुःखाचं सावट होतं. मग त्यावेळेस पण आम्ही गेलो नाही. जायचं राहूनच गेला. आणि आज आज त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे पण आम्ही गेलो नाही कारण आता पाण्या पावसाचे दिवस आहेत. रुद्रांश पण शाळेत गेला होता. आणि यांना म्हटलं तुम्ही जा, तर वातावरण पण बरोबर नाही आहे म्हणाले. ही नाही जात म्हणाले, आता तेरवीलाच जाऊ म्हणाले. आता बघू आता तेरवीला वगैरे. आणि खरं म्हणजे ना पाण्या पावसाच्या दिवसामध्ये असं कोणी म्हणजे सार्वजनिक कामं वगैरे करणं जरा कठीण होऊन जातं नाही का ना. तर जावंच तर लागेल. असं म्हणतात ना, दुश्मनी असली तरी मरणातोरणामध्ये जायचं. आमच्या भागामध्ये असं म्हटलं जातं. मला ना यूट्यूबवर अजिबात व्हिडिओ टाकायची इच्छा होत नाही. कारण का व्ह्यूज पण येत नाही. आणि सगळ्यांचे माझ्यासोबतचे होते तेवढे पण त्यांचे सगळ्यांचे असं वाटते मला चॅनल मोनो झाले आणि माझंच काय तर माहीत नाही. आणि कम्पेअर करून बघते मी काही काहीच्या व्हिडिओमध्ये तर व्ह्यूज पण भरपूर कमी असतात. आणि माझ्या कोणत्या कोणत्या व्हिडिओला बऱ्यापैकी व्ह्यूज असतात तरीसुद्धा अजिबात वॉच टाईम आहे तो कंप्लीट झालेला नाही. माहीत नाही लोक कसे कसे करून घेतात. माझ्या आता घरामध्ये माझ्या नवराच माझी व्हिडिओ बघत नाही तर दुसऱ्याकडून काय अपेक्षा करायची. तुला जे काय करायचं असेल ते कर म्हणतात. मी व्हिडिओमध्ये पण येणार नाही, बघणार पण नाही, असं वगैरे त्यांचं चाललेलं असते. आता बघू. पण खरं सांगते मला आता बिलकुल म्हणून काय म्हणतात व्हिडिओ टाकायची इच्छा होत नाही. आणि तो हाईप मध्ये पॉईंट भेटतात ना, तर ते पण मोनो झालेल्याच चॅनलवरती तो ऑप्शन आहे हाईपचा. आमच्यासारख्या मोनो नाही झालेल्या चॅनलला तोचा ऑप्शन नाही आहे. आणि माहीत नाही जशी जशी चॅनल जुनी होते तसं तसं जो आपला वॉच टाईम झालेला असतो तो वॉच टाईम मायनस होतो. आणि मला पण याच्याबद्दल काही माहीत नाही. तर मी पण आता विचार करते. आता थोडाफार तर अनुभव आता आपल्याला भेटला आहे. कसं ब्लॉग बनवायचं, कसं काय करायचं, सेटिंग वगैरे हे ते बऱ्याच अशा माहिती आपल्याला भेटला आहे. तर असं वाटतं ही चॅनल बंद करावा आणि दुसऱ्या चॅनल ओपन करावा असंच वाटून राहिलं. पण माहीत नाही. पण कधी असं वाटते की हे पण गेलं ते पण गेलं, कुठंच सक्सेस नाही मिळालं असं होणार. आणि माझ्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं, थोड्या थोड्या याच्याने जाऊन जातो. तर विचार करते आता बघू आता काय होते पुढची प्रोसिजर, टाकायचं की नाही टाकायचं. पण सध्या मी टाकते आहे म्हणजे जाऊ द्या तेवढेच आपल्या आठवणी राहतात नाही का. आपण प्रत्येक मुमेंट कॅप्चर करतो नाही का, चांगल्या वाईट कुठे गेलो फिरायला वगैरे असं तसं. तर हे सगळे मुमेंट आपण मोबाईलमध्ये कैद करतो. पण मोबाईलची मेमरी फुल झाली की आपण डिलीट करून टाकतो, फेकून देतो. तर व्हिडिओच्या माध्यमातून का होईना, ब्लॉगच्या माध्यमातून काय होईना ते साठलेले असतात.
आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते बघू शकतो नाही का. आणि आपल्या ज्या आठवणी आहेत ते ताज्या करू शकतो. याच्यासाठी जाऊ दे, मी टाकते आहे, पण बघू आता पुढे टाकायचं की नाही ते निर्णय नंतर घेणार आहे. खरं म्हणजे इच्छा तर अजिबात होत नाही व्हिडिओ वगैरे टाकायची, पण बघू आता पुढचं पुढे. दीपमावशीच्या दिवशीपासून इतका पाऊस आहे आमच्याकडे की भयानक. दीपमावशीच्या दुपारच्या दिवसापासून पाऊस तर रात्रभर आणि संध्याकाळी. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 तारखेला सुट्टीच होती शाळेला, कारण पाऊसच होतं, एवढं पावसाचं वातावरण. आणि आमच्या भागामध्ये नदी नाले ओढे भरपूर प्रमाणामध्ये आहे. जिवती सणाच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावणाला सुरुवात होते. तर आमच्या भागामध्ये पहिला आहे आखाडीचा सण, दुसरा आहे जिवतीचा. तर हे सण 15 दिवसांनी लागून येतात. तर आज ना दीपपूजासुद्धा म्हणतात काही भागामध्ये, पण आमच्याकडे तर दीपपूजा नाही, जिवतीच म्हणतात, कंपल्सरी जिवतीच म्हणतात. आणि आजच्या दिवशी मुलांसाठी उपवास वगैरे ठेवला जातो. तर आमच्याकडे तर एकच निरंजन आहे. तर निरंजन, देवांच्या मूर्त्या वगैरे घासून पुसून छान व्यवस्थित हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा केली. आणि नंतर पूजा केल्यानंतर रुद्रांशचे पण औक्षवण केलं. आणि खरं म्हणजे मांडीवर घ्यायचं असते, पण रुद्रांशचे पप्पा यायलाच होते, त्याच्यामुळे मी म्हटलं किती वेळपर्यंत वाट बघायची. मग म्हटलं रुद्रांश तू खुर्चीवर बस, मी तुझे औक्षण करते, ओवाळते, आणि नंतर त्यांना मुलांना पैसे द्यायचे असतात. आमच्या लहानपणी तर आम्ही सगळीकडे म्हणजे आजूबाजूला सगळ्यांना पाया पडायला जायचो. मस्त अशी भेंडीची भाजी. आणि भेंडीची भाजी हो तुम्ही कशी करता, तर मी ना याच्यामध्ये सगळंच टाकते, लाल तिखट, टमाटर, आणि अजिबात चिकट होत नाही बघा. आणि ह्या जरट भेंड्या असतात ना, भेंड्या जठरवाल्या, त्या पण टाकते. हे नाही खात, पण मी खाते, मला आवडतात. आणि एकदम अशी कोबड्या भेंड्याची भाजी मी नाही करत, 2-3 तरी अशा जठर भेंड्या आणते मिक्स. आणि ही 1/2 किलो भेंडीची भाजी आहे. अजिबात अशी चिकट होत नाही माझ्या हातची भेंडी. आणि भेंडीची भाजी ना मी दिवसाला बहुतेक कमीच करते, रात्रीच करते. गरम गरम स्वयंपाक केलं की जेवायला बसलं एकदम भारी टेस्ट येते, आणि मन तृप्त पोट भरून जेवण होते. तर मी अशा पद्धतीने भेंडीची भाजी करते बघा. भजे बनवू का नाही बनवू? खाजा नाही का, मग नाही बनवा. सण आहे तर काही बनवू म्हणा, पण काही आता खात नाही, तर सकाळीच बनवली जाते आता झाला. तर अशा पद्धतीने भेंडीची भाजी एखाद दिवशी मी पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, कशा पद्धतीने बनवते. कारण एकच भाजी एकच सगळं असते, पण बनवायच्या तशा आपापल्या पद्धती वेगळ्या असतात. चला तर मंडळी, इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते. आणि हो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि प्लीज सपोर्ट करा, वॉच टाईम पूर्ण करायला मदत करा, एवढीच विनंती. चला मंडळी, बाय.